बघा नम्रताजी, हनुमंत पवारजी खूप अभ्यासू प्रवक्ते स्वतःला म्हणवतात. 28 फेब्रुवारीची मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची एक प्रेस रिलीज आहे, ती त्यांनी पाहून घ्यावी. त्याच्यात भारताने आपला स्टँड क्लिअर केलेला आहे. दुसरी गोष्ट, जर इराण यांचा एवढा जवळचा मित्र होता तर 2005 मध्ये जेव्हा इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जीच्या विरुद्ध त्यांनी इराणच्या विरुद्ध मतदान का केलं? मग जेव्हा सद्दाम हुसेनांना फाशी झाली किंवा गद्दाफी यांची हत्या करण्यात आली तेव्हा सोनिया गांधींनी का बरं एडिटोरियल नाही लिहिलं? बांगलादेशमध्ये मुस्लिम हिंदू लोकांना एवढं नरसंहार होतोय तेव्हा सोनिया गांधी चूप बसतात. तर मला असं म्हणायचं आहे, आणि आपले भारताचे लोक 1 करोड लोक गल्फ कंट्रीजमध्ये काम करतात, त्यांच्यावर इराण हल्ला करतोय आणि हे काँग्रेस पार्टी चूप बसते. दुसरी गोष्ट, जे खोमेनी जे होते ते काही डेमोक्रॅटिकली इलेक्टेड लोक नव्हते, ते महिलांवर अत्याचार करायचे, स्टेट पॉलिसी म्हणून ते महिलांवर अत्याचार करायचे. जगभरात त्यांचा टेररिझम मध्ये हमास असो, हिजबुल्ला असो, हौदीज असो, हे ते स्पॉन्सर करत होते. तर काही ते इराणचे जे मारल्या गेले ते काही असे नव्हते की लोकांनी खूप त्यांना निवडून दिलं होतं आणि त्याच्यामुळे. तर काँग्रेस पार्टीचा दुटप्पीपणा आहे आणि भारताचे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारताची भूमिका भारताच्या हितासाठीच राहील. नरेंद्र मोदींनी जेव्हा ट्रेड डील होत होतं अमेरिकेशी तेव्हा सुद्धा ते म्हणाले, मला किती मोठी किंमत मोजावी लागली तरी मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. तर काँग्रेस पार्टी डोमेस्टिक पॉलिटिक्सचं जे लांगुल चालन आहे, येणाऱ्या केरळमध्ये त्यांच्या निवडणुका आहे, तामिळनाडूमध्ये निवडणुका आहे, तर काँग्रेस पार्टी इतकी संकुचित आहे की देशाच्या राजकारणाला ते इंटरनॅशनल लेव्हलवर न्यायचा प्रयत्न करतात. यांची विदेश नीती अशी होती की काश्मीरचा प्रॉब्लेम आहे UN मध्ये घेऊन गेले. यांचे जवाहरलाल नेहरूजींनी तो प्रॉब्लेम UN मध्ये नेला. तर काँग्रेस पार्टीची परराष्ट्र नीती नेहमीच फेल ठरली आहे आणि त्याच्यामुळे भारताला बरेच वेळा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आपण आता हा प्रश्न काश्मीरवरती सरकवूया नको. आम्ही प्रत्येक देशाशी इक्वल फुटिंगवर करतो.